बुद्धगया मुक्ती चळवळीसाठी 1949च्या कायद्यात सुधारणा आणि व्यवस्थापन समितीमध्ये बौद्धांचा समावेश करण्याच्या मागणीसाठी रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघ मुंबई यांच्या वतीने रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले आहे। महाबोधी महाविहार मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा, महाबोधी महाविहार मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, भगवान गौतम बुद्धांचा जय हो। ते अनागरिक धम्मपाला मर रहे, ते अनागरिक धम्मपाला मर रहे, महाबोधी महाविहार आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। अरे महाबोधी महाविहार आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। कोण मंजूर देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण मंजूर देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। महाबोधी महाविहार आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। अरे महाबोधी महाविहार आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। 1949 बीटी ऍक्ट रद्द करा, रद्द करा, रद्द करा। 1949 बीटी ऍक्ट रद्द करा, रद्द करा, रद्द करा। श्राम तांबे, आता जे आंदोलन चालू आहे ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमच्या वतीनं, त्याचा एक कार्यकारी सदस्य या नात्यानं आणि गेल्या सप्टेंबर महिन्यापासून सुरू झालेलं हे आंदोलन याचा साक्षीदार म्हणून मी माझी भूमिका मांडत असताना आज आमच्या रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघाच्या वतीनं आम्ही ही मागणी करत आहोत की जो 1949ला बनलेला जो कायदा आहे तो रद्द व्हावा, आणि तो रद्द याच्यासाठी व्हावा, तो जेव्हा कायदा बनवला गेला त्या कायद्यामध्ये 10/10 याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हे जरी बुद्धविहार असलं तरी तिथे हिंदू धर्मानं होणारं कर्मकांड हे झालं पाहिजे। आता आपण विचार करा, आपण एक लक्षात घ्या, मुस्लिमांच्या याच्यामध्ये मस्जिदीमध्ये इतर धर्माचा कुणी दिसतो का? नाही। तसं जेरुसलेमला ख्रिश्चनांचं बघा, तुमच्या आग्यारीमध्ये बघा, शीखांच्या गुरुनानक शिवाय गुरुद्वारामध्ये बघा, कुणी नाही। मग ही बुद्धांची विरासत आहे। सम्राट अशोकांनी साधारणतः इसवी सन पूर्व 250च्या दरम्यान बांधलेलं हे महाबोधी महाविहार आहे, त्याच्यावर इतरांचा हक्क का? आमची सरळ साधी मागणी आहे की जर इतर धर्मांमध्ये त्या ट्रस्टीत तेथे प्रार्थनास्थळं आहेत, त्यांची मागणी आहे, मग हे बौद्धांचं असताना की ते इतरांचं वर्चस्व का? दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की भारताचं संविधान 26 नोव्हेंबर 1950ला लागू झालेलं आहे। मग असं असताना आणि संविधानाच्या चॅप्टर 13मध्ये सांगितलेलं असताना प्रत्येक धर्मस्थळाला त्याचं स्वातंत्र्य आहे, मग 1949च्या कायद्यानुसार तिथे कामकाज का व्हावं? आणि म्हणून साधी सोपी आमची मागणी आहे की बाबा हा कायदा निरस्त करा, हा कायदा बाद करा आणि बौद्धांची विरासत बौद्धांच्या ताब्यात द्या, त्यांचं मॅनेजमेंट त्यांच्या ताब्यात द्या, ही एवढी आमची मागणी आहे। आणखीन एक फोटो घ्या, जरा नारे देऊ, कारण धरणं आंदोलन आहे। प्रत्येक धार्मिक स्थळाचे व्यवस्थापन त्या धर्माच्या अनुयायांच्या हाती असावे हा एक स्थिर सिद्धांत आहे। त्यामुळे बुद्धगया महाविहारांचे संपूर्ण प्रशासन बौद्ध समाजाच्या ताब्यात दिले जावे आणि व्यवस्थापन समितीतील सर्व प्रतिनिधी बौद्ध असावेत। बुद्धगयाच्या प्रशासनात पारदर्शकता आणि जबाबदारी, प्रशासनातील कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी नवीन तरतुदी लागू कराव्यात। बुद्धगयाच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाचे संरक्षण करण्यासाठी विशेष तरतुदी लागू कराव्यात। बुद्धगयाच्या संवर्धन आणि विकासामध्ये स्थानिक बौद्ध समुदायाचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणाऱ्या आवश्यक तरतुदी समाविष्ट कराव्यात। बुद्धगयाच्या संवर्धन आणि सुधारणा आणि पुनर्स्थापनेसाठी सरकारने विशेष धार्मिक मदतीची आणि अनुदानाची तरतूद करावी, या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या। बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन 26 नोव्हेंबर 2023 पासून देशपातळीवर सुरू झालेलं आहे। याची प्रामुख्याने एक मागणी आहे की बोधगया मंदिर अधिनियम 1949 हा पूर्णपणे रद्द करून हे बौद्ध धर्मियांचं पवित्र श्रद्धास्थान आहे, ऐतिहासिक वास्तुशिल्प आहे बौद्ध धर्माचं, संस्कृतीचं, याचे व्यवस्थापन, याची कार्यव्यवस्था आणि
बौद्ध धर्मियांच्या पूर्णपणे ताब्यात देण्यात यावं अशी प्रामुख्यानं मागणी आहे। या मागणीबरोबर या देशामध्ये जे धर्म आहेत, एक मुसलमान आहे, ख्रिश्चन आहे, हिंदू आहे, शीख आहेत या आणि पारशी या सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं, मंदिरं त्या धर्मियांच्या ताब्यात आहे, व्यवस्थापन त्यांच्या ताब्यात आहे, वारसा हक्क त्यांच्या ताब्यात आहे। या दृष्टिकोनातून 1891 पासून अनागरिक धम्मपाल यांनी सुरू केलेलं हे आंदोलन आहे आणि गेली 135 वर्ष झाली, परंतु या आंदोलनाला काही यश येत नाही आहे। 1949चा जो कायदा आहे खऱ्या अर्थानं बहुसंख्य हिंदू धर्मियांची समितीवर नियुक्ती केल्यामुळं ते बौद्ध धर्मियांच्या हक्काला बाधा आलेली आहे आणि खऱ्या अर्थानं बौद्ध धर्माचं हे अस्तित्व आहे, जागतिक पर्यटन स्थळ आहे आणि हेरिटेज वारसा युनेस्कोने जाहीर 2002 साली केलेलं आहे। या संपूर्ण लढा जो आहे त्या लढ्याची पार्श्वभूमी आपण नजरेसमोर घेतली। तुम्ही थोडक्यात तुमच्या मागण्या सांगा। पहिली मागणी आपली की बोधगया सभापती विलम मोहिते, उपसभापती डॉक्टर संजय कांबळे, बापेरकर, अध्यक्ष विठोबा पवार, सरचिटणीस चंद्रकांत तांबे, खजिनदार देवराज तांबे, अध्यक्ष ग्रामीण प्रीतम रुके, उपाध्यक्ष ग्रामीण सिद्धार्थ सावंत, सरचिटणीस ग्रामीण संदेश पवार आदी अधिकारी पदाधिकारी या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते। अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना केंद्र आणि राज्य शासनाचे लक्ष वेधले। निष्कासित करण्यात यावा, रद्द करण्यात यावा आणि हे स्थळ जे आहे हे बौद्ध धर्मियांच्या ताब्यात पूर्ण मालकी हक्काने ते स्वाधीन करावं आणि या देशामध्ये सगळ्या धर्माची जी व्यवस्था झालेली आहे त्या ठिकाणची तशी बौद्ध धर्मियांना सुद्धा ही संधी उपलब्ध करून देण्यात यावी। एक भारतीय नागरिक आणि बौद्ध धर्माचा उपासक किंवा बौद्ध धर्माची संस्कृती संवर्धन टिकवण्यासाठी भारतीय संविधानाच्या अधीन 25, 26, 14 आणि 13 या कलमाखाली, अनुच्छेदाखाली हा हक्क बौद्धांचा आहे आणि या दृष्टिकोनातून हे आंदोलन यशस्वी झाल्याशिवाय थांबणार नाही अशी एक निग्रहाची ही लढाई सर्व देशामध्ये सर्व ठिकाणी चालू आहे। जागतिक स्तरावर याला फार मोठं पाठबळ मिळालेलं आहे। नैतिक पाठबळ असल्यामुळंच हे आंदोलन यशस्वी होईल अशी आमची खात्री आहे। ओके, थँक्यू। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।